जेव्हा मुलगा रुसलेला असतो तेव्हा सासू. सुनबाई तुमच्या दोघांची काय भांडणं झालीत का ग? नाही सासूबाई. मग तू काय तरी तर त्याला म्हणलेली नक्कीच. अहो नाही, मी कशाला काय बोलू त्यांना. तू काय नाही म्हणली म्हणते कॉफी 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 का पेतोय. पहिला नव्हता असं पेत बाया. अहो त्यांना कॉफी प्यायची सवय म्हणून पेत असती. लेकिन एक सेकंड तेव्हा मनात काय असन तर मला सांग बाळा, मन मोकळं करून टाक. सुनबाई काय बोलली का तुला? काय नाही अगं, जरा ऑफिसचं टेन्शन आहे मला. कायच मड्याचं ऑफिस मस्की बरे ऑफिसला जात होत्या तेव्हा तर नाही मला कवा टेन्शन मध्ये दिसला. तुला ना नक्कीच सुनबाई काहीतरी म्हणलेली असणार. तू मनात नको तू माझ्यापाशी बोल, मला काहीतरी सांग. नाही तर कुठंतरी गाडीला जाऊन दडकशील, कुठं काय करून घेशील. हाताने माझ्या डोक्याला तापे बाबा. अगं तसं काहीच नाही, मला जरा ऑफिसचा लोड आहे म्हणून मला काय सुचना झाली. जरा शांत बस. मला चांगलं माहिती तुझी बायकोच तुला काहीतरी म्हणलेली. तुमच्या दोघांची भांडणं झाली ना तरच तो थोडासा फुगून बसत. सासूबाई तुम्हाला चहा आणू का? चहाचा टायमिंग झालाय. राहू दे तू चहा. माझ्या पोराने अजून काय घास खाल्ला नाही, तू चहाच्या माग लागली. अगं जेवलो की मगाशी मी तुझ्या पुढं. 2 चपात्या खाल्ल्या त्याला काय खाणं म्हणतात वय. जाऊ दे, मला ना बोलायचंच नाही. मी शांत बसते त्या रूम मध्ये जाऊ. आणि जेव्हा सून रुसलेली असते तेव्हा सासू. काय काय असं सगळं जेवण उघडं वागडं ठुले. ते सासूबाई मी जेवले नाही ना अजून. तू जेवले नाही वय? अगं मग तुला नसेल खायची इच्छा तर निदान फ्रीज मध्ये तरी ठेवून दे. खराब होतंय ते बाहेर ठेवून ठेवून. नाही खायची तर नको खाऊ. होय ग, पाऊस फुटला जा तेवढे कपडे काढून आण, नाही तर पावसाने भिजते परत. और अभी तो रुको. नंतर फिटी फिटी करीत बस. मग दिवस पडलाय. होय ग, माझी शुगरची गोळी बघितली का कुठं? क्लाइमैक्स अभी बाकी. तिथं असेल बघा कपाटात. लेकिन एक सेकंड काय ग तू सकाळ धरून फुसूर फुसूर चालले. दे ना सोडून आता. काय एवढंच त्याने खवाळा नाही तर लगेच तू एवढं लावून धरलंय त्याचं. तुम्हाला नसन वाईट वाटत कुणी काय बोललं, पण मला नाही सण होत कुणी काय बोललं की. असं कुठं संसार होतं मानावर एक काळा खाली मला असं वाकडं झालं होतं तरी उभं राहून स्वयंपाक केला, त्यांना खायला घातलं आणि मी बी खाल्लं. असा कुठे संसार होत असते वय? तुमचं असं म्हणणं आहे का मामांजींसारखं यांनी पण मला चांगलं मारायला पाहिजे? दम आता 100 नंबरला फोन करीत त्याला पोलीस स्टेशनलाच गाली होती. तेव्हा तू समाधान होईल. कुठे गेला ते फोन? पहिला फोन करू दे मला. तसं नाही तुला ऐकायचं.